हनुमंत पवारजी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सारं काही आलबेल आहे का या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे, पण म्हणून सगळ्याच गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाही. विरोधकांना ह्या गेल्या 12 वर्षात तरी चांगल्या गोष्टी दिसल्या का? खूप चांगल्या गोष्टी दिसल्या. मला मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करू द्या. आमच्या सोयाबीनला 2014ला 6,000 रुपये भाव होता. मोदी साहेबांनी आता 12,000 रुपये हमी भाव आम्हाला दिला. मोदी साहेबांनी आता महागाई कमी केली. 30 रुपये लिटर पेट्रोल आम्हाला भेटते. मोदी साहेबांचं अभिनंदन. आमच्या काळामध्ये दहशतवादी हल्ले होत होते. मोदी साहेबांच्या काळामध्ये ना पुलवामावर हल्ला झाला, ना पठाणकोटवर हल्ला झाला, ना आमच्या कुठल्याही दहशतवाद्यांना या लोकांनी काहीतरी जेलमध्ये टाकायचं आश्वासन दिलं, पण सीजफायर आमच्या काळात बघावं लागत होतं. यांच्या काळात अमेरिकेनं कुठलाही दबाव आणला नाही. मुक्तपणे भारत सरकार पाकिस्तानला धडा शिकवतं. याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. 11 वर्षामध्ये जवळपास 11 वेळा बलात्काराच्या आरोपात राम रहीमला आम्ही जामीन दिला होता किंवा पॅरोल दिला होता. मोदी सरकार असा कुठलाही पॅरोल बलात्काऱ्यांना देत नाही. आमच्या काळामध्ये ब्रिजभूषण सिंग सारखे खासदार ऑलिम्पिकवीर महिलांवर अत्याचार करायचे. आम्ही त्यांना मोकळं सोडायचो. मोदी साहेबांनी दिसताक्षणी त्यांना तुरुंगामध्ये टाकलेला आहे. कुलदीप सिंग सेंगर आमच्या काळामध्ये मोकाट सुटलेला होता महिलांवर अन्याय करणारा, यांच्या काळामध्ये त्याला जेलमध्ये घातलं. आमच्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्या महिलांची शिक्षा न्यायालयाला सांगून राज्य सरकार माफ करायचे. यांच्या काळामध्ये मात्र असं काहीही होत नाही. आमच्या काळामध्ये खताचे भाव वाढत होते. यांच्या काळात खताचे भाव निम्यावर आलेले आहेत. आमच्या काळामध्ये 107 रुपये पेट्रोल लिटर होतं. यांच्या काळामध्ये 30 रुपये लिटर पेट्रोल आहे. यांचं अभिनंदन करायला पाहिजे. गाव खेड्यामध्ये लोकांमध्ये यांनी जावं, बघा लोक कसं यांचं अभिनंदन करतील. 155 लाख कोटी रुपये कर्ज मोदी साहेबांचं होतं. आम्ही आता 10 वर्ष सत्तेमध्ये आहोत. आम्ही 214 लाख कोटी कर्ज केलं आम्ही. त्यामुळे काँग्रेसला बीजेपी वाल्यांनी आता सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. बीजेपीने सत्ता हातात घेतली पाहिजे. महागाई कमी करायला, दहशतवादी हल्ले कमी करायला, बेरोजगारी दूर करायला आता बीजेपी सत्तेत आली पाहिजे. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचलं पाहिजे. काँग्रेसचा सार्कॅझम हा फारच ऍप्ट मांडलेला आहे हनुमंत पवार यांनी, पण ठीक आहे, हीच संधी आहे आपल्याला चर्चा करण्याची, टीका करण्याची. नवनाथ बन त्याला उत्तर देतीलच. नम्रता, मला असं वाटतंय की चित्र पूर्णपणे वेगळं आहे. बर, मोदी संपूर्णतः यशस्वी झाले का याला उत्तर काही आपण 100 पैकी 100 मार्क देणारे भाजपचे प्रवक्ते नाही. पण त्याच वेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे, वाजपेयींचं सरकार आणि वाजपेयींच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांसह निवडून येत जे सरकार केलं ते थोडंसं मध्यमवर्गीयांपुरतं मर्यादित होतं. आता मोदी त्या पातळ्या ओलांडून ते गरिबांपर्यंत पोहोचले. ते पोचायची 2 कारणं आहेत, त्याबद्दल वादही असू शकतात. एक तर मोफत धान्य, जी योजना कोविड काळापासून सातत्याने सुरू आहे, आणि दुसरं गेल्या 12 वर्षातलं मला व्यक्तिशः सर्वात महत्वाचं वाटणारं उदाहरण म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट्स. साधारणतः रुपयातले जे पैसे 14 जेमतेम पोचायचे, राजीव गांधी जे म्हणाले होते ते मिडलमनशिप मधली पूर्णपणे बंद करत मोदींच्या राजवटीत ही रक्कम पूर्णपणे जनतेपर्यंत पोचायला लागली. ती जनधन योजना असेल, ती किसानांना दिलेलं अनुदान असेल, ते अनुदान तोटकं आहे वगैरे, हे सगळं मला मान्य आहे. पण एक वेगळ्या प्रकारची परिभाषा मोदी यांच्या सरकारने भारतात आणायचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला का याबद्दल माझीही काही मतं आहे, ती आपण नंतर बोलूया. पण मुळात मोदी ज्या परिस्थितीत पंतप्रधान पदावर पोहोचले त्याचं पण थोडंसं अवलोकन करावं लागेल. हेमंत देसाई सरांनी अत्यंत उत्तमरित्या सांगितलं की हाकाटी केली गेली, ती हाकाटी उत्तमरित्या केली गेली, ती जनतेला पटली. त्याच्या आधी मोदी यांना ज्या प्रकारे गोध्रा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, त्यातून ते कुठेही न डगमगता एका थकलेल्या भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशात जिंकवण्यापर्यंत घेऊन गेले. त्याचं फळ त्यांना त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत उत्तमरित्या मिळालं. आत्ता काही छोट्याशा कुबड्या नाहीत, तर आत्ता त्यांचं सरकार हे संपूर्ण बहुमत मिळवू शकलेलं नाही. त्याची मोदी यांनी कुठल्याही वक्तव्यात कबुली पण दिली नाही. पण त्यानंतर आत्ताच्या निवडणुकांनंतर पुन्हा भारताचा राजकीय नकाशा बदललेला आहे. आणि मोदी जो काय प्रचार करतात, खरा असेल, खोटा असेल, मार्केटिंग असेल, स्वतःच्या कल्पना विकणं असेल, इव्हेंटीकरण असेल, त्याला छेद देण्यात अन्य राजकीय पक्ष संपूर्णतः अपयशी ठरले आहेत. मग कुठेतरी मतयंत्र चूक असतं किंवा काय असतं, अशा प्रकारचे नॉन इश्यूज इथे मांडले जात आहेत. हा झाला राजकीय भाग. दुसरा जास्त महत्वाचा भाग असतो तो देशाची किती प्रगती झाली आहे तो. आज जर युद्धाची छाया नसती तर मोदींनी 12 वर्षांच्या सरकारचं किती मोठ्या प्रमाणात इव्हेंटीकरण केलं असतं हे सांगायला आपली कोणाची गरज नाही. पण स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर देशातल्या आपल्या परिस्थितीची तुलना अन्य राज्यांशी, अन्य देशांची केली तर इथे बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे, हे मान्य करावं लागेल. आता मोदी म्हणणंच मी जैविक नाही, मी असाच जन्मलोय वगैरे हे जे म्हणतात, त्यामुळे त्यांच्याविषयी एक अप्रिती, नाराजी, विरोध निर्माण होऊ शकतोच. तो लोकशाहीत व्हायलाही हवा.
पण मोदी सरकारनी 12 वर्षात काय काय साधलं याची उत्तरं बऱ्यापैकी सकारात्मक आहेत आणि जी नकारात्मकता या सरकारची आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये विरोधी पक्ष हा अपयशी ठरलाय याची नोंद घ्यायला हवी. कोणतीही लोकशाही यशस्वी तेव्हाच होऊ शकते जेव्हा विरोधी पक्ष खरं काय झालंय हे मान्य करून जे नाही त्याच्याकडे आपला मोर्चा वळवतो. मोदींच्या काळामध्ये साधारणतः प्रत्येक माणसाला मिळणारी सुबत्ता आणि मोठा मध्यम वर्ग जो निर्माण झाला त्याचं मोदी सरकारला असलेलं बळ या आधारावर त्यांनी केलेली प्रगती बऱ्यापैकी मोठी आहे. जेव्हा जागतिक नकाशे बदलतायत तेव्हा एकदा याला टाळी एकदा दुसऱ्याला टाळी हेही करण्यात मोदींचं सरकार यशस्वी ठरत आहे. त्यामुळे या सरकारला मी अगदी नाकारत नाही तर हे सरकार भारत यांच्या प्रगतीची नातं सांगताय हे मी मान्य करते. मला हनुमंत पवारांची कॉमेंट घेऊन मग मी नवनाथ बन यांच्याकडे जाईन. हनुमंत पवार, आता मृणाल मॅमनी जे मुद्दे सांगितले ते 100% तुम्हाला पटतील असं मी अजिबात ग्राह्य धरत नाही, पण त्यातल्या काही गोष्टी विशेषतः त्यांनी जे राजकीय मुद्दे मांडले त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला फोकस करायला हवा की हे मोदींची जी काय पद्धती आहे ही सत्तेत राहण्याची त्याला टॅकल करण्याचा विरोधकांनी बराच प्रयत्न केला. मग राफेलचा मुद्दा आला, ईव्हीएमचा मुद्दा आला, अगदी आता रिसेंटली SIRचा मुद्दा आहे, संविधान बचाव मुद्दा आहे. कुठलाही मुद्दा मोदींचा हा राजकीय वारू थांबवू शकलेला नाही. हे तरी अपयश विरोधक मान्य करतात का? खरं म्हणजे मृणालिनी मॅडम भाजपाच्या प्रवक्त्या नाहीये, त्यांच्या मांडणीकडे आम्ही विश्लेषक म्हणूनच बघतो. त्या अनुषंगाने मी 2-4 प्रश्न असे उपस्थित करतो की या सरकारनं आणलेला भूमी अधिग्रहण कायदा काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या विरोधामुळे या सरकारला मागे घ्यावा लागला, याला तुम्ही विरोधकांचं यश म्हणणार की नाही? या सरकारनं आणलेलं जे जीएसटीचं विधेयक होतं त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून गब्बर सिंग टॅक्स मधून काही दुरुस्त्या सुचवत होतो. सुरुवातीला एकही दुरुस्ती करायची नाही म्हणणाऱ्या केंद्र सरकारनं 212 वेळा जीएसटी मध्ये दुरुस्त्या केल्या. विरोधकांचं यश मानणार की नाही मानणार? संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यापैकी एक होता लॅटरल एंट्री मधून युपीएससीची परीक्षा स्किप करून काही लोकांना घुसवायचा प्रयत्न होता. राहुलजी गांधी काँग्रेसमुळे तो हाणून पाडावा लागला. 3 काळे कृषी कायदे जे अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारनं संपूर्ण ताकद संपूर्ण बहुमत सगळं कामाला लावलं होतं ते 3 काळे कृषी कायदे काँग्रेसमुळे राहुलजी गांधीमुळे वापस घ्यावे लागले. हे विरोधकांचं यश मानायचं की नाही मानायचं? आणि याच विरोधकांनी निवडणुकीच्याच मैदानामध्ये स्मार्ट सिटीचा हिशोब मागितला ना. गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारनं कधी मेक इन इंडियामध्ये भारताच्या निर्यातीला किती चालना भेटली? आज आम्ही मायनस आहोत निर्यातीमध्ये आणि आयात करण्यामध्ये आम्ही जवळपास चीनला सुद्धा करोडो रुपयाचा फायदा मिळवून देतोय. त्यामुळे तुम्ही स्मार्ट सिटीवर आता बोलत नाही, मेक इन इंडियावर आता बोलत नाही, नोटबंदीनं काय फायदे झाले हे तुम्ही आता विश्लेषकाच्या नजरेतून सुद्धा सांगायला तयार नाही. राजकीय चर्चा बाजूला ठेवा. हे सगळं मोदी सरकारचं अपयश विरोधक सातत्यानं लोकांसमोर मांडत आले. प्रवक्ता म्हणून सोडून द्या, पण 2014 ते 18 या काळामध्ये याच मोदी सरकारचे जे आर्थिक सल्लागार होते अरविंद सुब्रमण्यम त्यांनी आज इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेले त्यातले 4 महत्वाचे मुद्दे मराठीमध्ये सांगतो आणि मी माझं संपवतो. या सरकारने नियमनात्मक खेळाचे मैदान काही विशिष्ट मोठ्या कॉर्पोरेट फायद्यासाठी पक्षपाती पद्धतीने वापरले आणि इतर भारतीय गुंतवणूकदारावर अन्याय केला. संसाधने वाटप आणि गुंतवणूक प्रवाह निर्देशित करताना विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांना दुर्लक्षित करून बीजेपी सत्तेवर असलेल्या राज्यांना प्राधान्य दिले. देशाच्या यंत्रणेला राजकीय विरोधक आणि व्यवसायांवर हल्ला करण्यासाठी वापरला. यासाठी कायदे वापरले. अतिउत्साही आणि मनमानी पद्धतीनं काही आर्थिक तरतुदी लागू केल्या. भारताच्या संघीय रचनेला खंडित केलं. आणि शेवटचं सांगतो की हे सगळं करत असताना आपल्या विरोधकांना नामशेष करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण केलं. म्हणून आज 3 अब्जपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक आपल्या देशातून बाहेर जाते आणि आपल्याच देशामधले काही उद्योगपती अमेरिकेमध्ये रुपयाचं एवढं अवमूल्यन होत असताना 3-3 लाख कोटी रुपये परदेशामध्ये गुंतवतायत. आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हे सरकार अपयश आहे. राजकीय दृष्ट्या या सरकारला यश मिळालेलं आहे. ते राजकीय दृष्ट्या मिळालेलं यश हे इथला अर्थकारणाचं आणि इथल्या सामाजिक योजनांचा गळा घोटून मिळवलेलं आणि इथल्या सामाजिक सौहार्दाला छेद लावून लोकशाही संस्थांचा गैरवापर करून मिळवलेलं यश आहे. त्या यशाबद्दल कुणाला बीजेपीचं अभिनंदन करायचं असेल तर तो तुमचा अधिकार आहे. ठीक आहे. मृणाल मॅम हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येणार होते की एक खांबी तंबू असल्यासारखं सध्या हे मोदींचं राजकारण आहे. ही झाली त्यातली राजकीय बाजू. दुसरी गोष्ट, जिथे आपण देशाचा विचार करतोय तिथे पेट्रोल 55 वरनं, तिथे डिझेल 55 वरनं आता 95च्या पुढे गेलेलं आहे. पेट्रोल 70 वरनं 110च्या पुढे गेलेलं आहे. महागाईचा दर जरी कागदावरती आपल्याला कमी दिसत असला तरी वस्तू महाग आहेत हे आपल्याला डे टू डे आपण बाजारामध्ये जातो तिथे आपल्याला लक्षात येत आहे. इथे आज शेतकरी नाराज आहे, इथे आज डिझेल मिळत नाहीये म्हणून अनेक जण रस्त्यावरती आलेले आहेत, मारामाऱ्या होत आहेत. परराष्ट्र नीतीबद्दल आता काही मुद्दे आले, ते अनेक मुद्दे आहेत. विशेषतः अमेरिकेने जी काही आगळीक केलेली आहे त्याच्याबद्दल आपण एक चकार शब्द उच्चारू नये. हे मुद्दे आहेतच की म्हणजे राजकीय यश जरी मोदींचं दिसत असलं तरी या अनेक मुद्द्यांवरच्या हे मोदींचं मौन म्हणा किंवा त्यांचं बॅकफूटवर जाणं म्हणा याला अपयश म्हणायचं का? मला एकतर इथे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे जागतिक घटना ज्या काय घडतायत त्याचे परिणाम सध्या दिसतात. त्याच्यासाठी फक्त भारताला आपल्या समोर ठेवून भारतातल्या 2012 सालच्या किमती आणि भारतातल्या 2026च्या किमती याची आयसोलेशन मध्ये तुलना करणं अर्थशास्त्राच्या दृष्टीने चूक आहे.
याचा हनुमंत पवारांनी लगेच मी काय बोलते याच्याशी संबंध जोडू नये, ते जैविक नाही त्याची विधानं करतात वगैरे, हे मीच बोलते कारण मी पत्रकार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, तुलना करताना आपण जागतिक परिप्रेक्षात काय चालू आहे हे लक्षात घ्यावंच लागेल. ज्या काय सुधारणा व्हायचा प्रयत्न झाला त्या अत्यंत महत्वाच्या बाबींमध्ये तोकड्या ठरल्यामुळेच कॉक्रोच पार्टी सारख्या लोकांना प्रचंड मोठं समर्थन मिळत आहे. ते आपण लक्षात घेतलंच पाहिजे. ते राज्यकर्ते या नात्याने मोदी देखील लक्षात घेतीलच. पण सर्वात महत्वाचं म्हणजे या 12 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना मोदी सांस्कृतिक राष्ट्रवाद भारतात जिवंत करण्यात संपूर्णतः यशस्वी झाले हे मान्य करावं लागेल. त्यामुळे राहुल गांधी देखील मी जनेऊ हिंदू आहे म्हणायला लागले. अशा प्रकारचं राजकारण करावं का हा संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. आताच्या स्थितीत राजकीय आपण भाजपचं यश बाजूला ठेवलं आणि खऱ्या चर्चेत गेलो तर आर्थिक आव्हानं ही जगासमोरचा अत्यंत मोठा मुद्दा आहे. आणि कालच मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी भारतात जी काय भाववाढ होतीये ती अत्यंत अपरिहार्य आहे, ती होऊ द्यावी, ती होऊ देण्याशिवाय पर्याय नाही असं विधान केलंय. ते आपल्या देशामध्ये अत्यंत यशस्वी कारकीर्द केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते. त्यांच्यापेक्षाही यशस्वी पंतप्रधान म्हणून मी निश्चितपणे नरसिंह रावांचं नाव घेईन. त्या नरसिंह रावांच्याही सल्लागार मंडळामध्ये त्यांचा समावेश होता. मोदी मला आवडतात का, मोदी हिंदुत्ववादी आहेत का, या सर्व विषयांवर वेगळी चर्चा व्हायला पाहिजे. ती होईल, आपणही ती घेऊ. पण मोदी यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत भारत नेमका कुठे गेला याचं व्यवस्थित मूल्यमापन करणं आपण जर सुरू केलं नाही तर आपल्याला नक्की पुढे कुठे जायचं आहे, आपल्यासमोरची आव्हानं काय आहेत याचा विचार करावा लागेल. भाववाढ झाली आहे का, तर निश्चितपणे झाली आहे. पण ती कोणत्या परिस्थितीमध्ये झालेली आहे. ट्रम्प यांच्यासारखं एखादं वेगळंच नेतृत्व जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर येतं तेव्हा वर्ल्ड ऑर्डर बदलते. पुतीन यांना जर एखादा छोटासा देश युद्धात नमवू शकतो आहे अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा वर्ल्ड ऑर्डर बदलते. प्रत्येक माणूस हा त्याच्या काळाचं प्रॉडक्ट असतो. त्यामुळे त्याची मीमांसा करताना या काळाची परिमाणं लक्षात घ्यावी लागतात. आणि ती घेऊनच आपण मोदींच्या किंवा आज मोदींच्या जागी राहुल गांधी असते तर त्यांच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करणं पत्रकारितेच्या दृष्टीने आवश्यक ठरतं, जे आपण करतो. ज्याची गरज आहे त्या गोष्टींकडे मोदींनी लक्ष दिलं नाही तर पुढच्या निवडणुका त्यांना जिंकणं कठीण होईल. हे काँग्रेसचं नाही, कॉक्रोच पार्टीला मिळणाऱ्या प्रतिसादाचं यश सांगतंय. त्यामुळे अर्थातच कोर्स करेक्शनला खूप मोठ्या जागा आहेत. पण जे काय 12 वर्षात मिळवलंय त्याचा शांतपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. जेव्हा भाववाढ होते तेव्हा नागरिकांना स्वस्त धान्य देणं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवणं हे मोदी यांच्या सरकारने यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल ज्यांना सतत नावं ठेवली जातात त्या निर्मला सीतारामन यांना देखील थोडेसे गुण द्यावे लागतील कारण त्या परिस्थितीचं प्रॉडक्ट आहे. आता मोदी आणि अमित शहा दुसऱ्या कोणालाही समोर येऊ देत नाहीत वगैरे हे आक्षेप सगळे मान्य आहेत. पण मोदींच्या नावाने जर मतं मिळत असतील आणि त्यांच्या सहकार्यांचा त्यांना विरोध नसेल तर या देशामध्ये जसं इंदिरा गांधींचं युग होतं, जसं नेहरूंचं युग होतं, तसं सध्या तरी मोदींचं युग आलंय हे मान्य करायला मला खळखळ करून चालणार नाही. हनुमंत पवारांना मुद्दा मांडायचा. हनुमंत पवार, मलाही बोलायचंय. देसाई सर येते मी आपल्याकडे. या चर्चेमधलं नानी वडेकर मॅडमने मांडलेल्या 2 मुद्द्यावर माझ्या पक्षाचा दृष्टिकोन मांडणं मला महत्वाचं आहे. त्यातला पहिला सांस्कृतिक राष्ट्रवाद मोदीजींनी पुनरुज्जीत केला वगैरे असं त्या म्हणल्या. हे साफ खोटा दृष्टिकोन आहे, चुकीचा आहे, याच्याशी मी असहमती दाखवतो. इथला राष्ट्रवाद हा संविधानिक राष्ट्रवाद असला पाहिजे आणि तो होता म्हणून देश इथपर्यंत आला. त्या संविधानिक राष्ट्रवादाला एका धर्माच्या राष्ट्रवादाचं रूप देऊन ताजमहल पाडा म्हणण्यापासून ते गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही म्हणण्यापर्यंत संघप्रणित भाजपवाल्यांची मजल या देशामध्ये गेलेली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाशी भाजपाचं काहीही देणं गेलं नाही. एकचालकानुवर्तित्व राष्ट्रवादाच्या निमित्तानं लादायचं जर हे राष्ट्रवादी असते आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यांनी रुजवला असता तर अमेरिकेच्या पुढे शरणागती पत्करली नसती. माझा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा शरणागती पत्करायला लावत नाही. इंदिराजी धार्मिक होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू धार्मिक होते, राजीव गांधी पंतप्रधान सुद्धा धार्मिक होते. पण माझी धार्मिकता दुसऱ्याच्या धर्माचा हेट करण्यापर्यंत नेण्याची अवनती आमच्या कुठल्याही पंतप्रधानाला सुचली नव्हती. कपडों से पहचाने जाने वाले, ज्यादा बच्चे पैदा करने वाले असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांना जर विश्लेषक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रणेता म्हणणार असतील तर या देशाचं भलं व्हावं. दुसरं, ज्या परिस्थितीमध्ये भाववाढ होते ती परिस्थिती आणि 2013-14ची परिस्थितीची तुलना करू नका असं स्पष्ट नानी वडेकर मॅडम म्हणतायत. नानी वडेकर मॅडमला माझा प्रश्न आहे की 43 लाख कोटी रुपये एक्साइज ड्युटी लावून या सरकारनं गोळा केले, हा भारतीयांवरचा अत्याचार नव्हता का, दरोडा नव्हता का? आणि 19,00,000 कोटी रुपये 3 पेट्रोलियम कंपन्यांना नफा झाला. हे सगळं 28 फेब्रुवारीला इराण आणि अमेरिकेचं युद्ध व्हायच्या अगोदरचे आकडेवारी आहेत. त्यामुळे ही भाववाढ आहे त्याची तुलना 2014 सोबत होणारच. आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आडून
जर कोणी एकचालकांवरती इथं लादत असेल तर संविधान हातात घेऊन आम्ही लढणार. काँग्रेस ही सुनामी असणार आहे. कॉक्रोच पार्टी हा बुडबुड आहे. तुम्ही कितीही कॉक्रोच पार्टीला उचलून धरायचा प्रयत्न करा, कॉक्रोच पार्टी हा बुडबुड आहे. काँग्रेसची सुनामी येणार आहे आणि या देशामध्ये अन्यायी नरेंद्र मोदी यांचं सरकार वर्षाच्या आत जाणार आहे. माझे वाक्य लिहून ठेवा. बरं, हनुमंत पवार यांचा मी अत्यंत आदर करते. त्यांना मी मोदी हे सांस्कृतिक प्रणेते आहेत हे म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्यावं. ते आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत हे मी विधान केलं. एक्साईज ड्युटी बद्दलची त्यांची विधानं मला मान्य आहेत, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा उजव्या परिवारांनी तुकारामांबद्दल आणि याबद्दल काय म्हटलंय याचे पुरावे माझ्याजवळ तरी नाहीत. हनुमंतरावांजवळ असतील तर त्यांनी ते जरूर द्यावेत. किशोर व्यास, नरसिंहराव, गोविंदगिरी, किशोर व्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किशोर व्यास. गोविंदगिरी, तुम्ही संघाच्या प्रवक्ते आहात का? तुम्ही संघाच्या प्रवक्ते आहात का? तुम्ही संघाच्या तुम्हाला बोलायला परवानगी कुठे दिली अँकरनी? तुम्हाला का संघाला बोलायला वाईट वाटलं? किशोर व्यास, गोविंदगिरी, गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा आहे. देऊ पुरावा. गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा आहे. देऊ पुरावा तुम्हाला. गोविंदगिरी किशोर व्यास संघाचा. तुम्ही संघाच्या प्रवक्त्या कधी झाल्या? तुम्ही संघाच्या प्रवक्त्या केव्हा झाल्या? तुम्ही संघाच्या प्रवक्त्या केव्हा झाल्या? तुम्ही संघाच्या हनुमंत पवार त्यांचा मुद्दा ऐकून घ्या. त्यांचा मुद्दा ऐकून घ्या. हनुमंत पवार, आपण मी मुद्दा ऐकून प्रश्न घेता अशा उपस्थित प्रकारे केलेले आहेत. मी प्रवक्ती झाली आहे का हा प्रश्न विचारायचं इथे कोणतंही कारण नाही. मी तुम्हाला काही विधानांचे स्रोत काय विचारले ते तुम्ही दिले. आणि दुसरं असं की मी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका आपल्याला वाईट वाटतेय, पण मी नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचं अत्यंत उत्तम प्रशासक म्हणून कौतुक केलं हे आपण लक्षातच घेत नाही. हनुमंतराव, काँग्रेस ही राहुल गांधींच्या काळात जन्मली आहे. खूप जुनी स्टाईल आहे. ही खूप जुनी स्टाईल आहे. इतिहासात गोडवे गायचे आणि वर्तमानातल्या काँग्रेसच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित करायचे खूप जुनी खोड आहे हे आम्हाला माहित आहे. झालेल्या नेत्यांचं कौतुक करायचं आणि आता लढणाऱ्या नेत्याला त्याचा तेजोभंग करायचा. राहुल गांधींचा तेजोभंग करायच्या मोहिमेवर आहात का तुम्ही? माझ्या तेजोभंग करण्याच्या विधानाला देशात किंमत नाही हो. देश राहुल गांधींना कसा स्वीकारतोय? आहे ना, तुमच्या मताला आम्ही सिरियसली घेतो. तुमच्या मताला आम्ही सिरियसली घेतो. ही आनंदाची बाब आहे. बरं, ठीक आहे. हनुमंत पवार, अगदी थोडक्यात 30 सेकंद आहे तुमच्याकडे. 10 वर्षाचं संपूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवून सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये या देशातल्या मतदारांनी 63 जागा कमी करून केंद्र सरकारच्या कानामध्ये चांगली कानसुली दिलेली आहे. माझे 55 वरचे 100 झाले. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या राजकीय विरोधकांना सोबत घेऊन, अशोक चव्हाण, नारायण राणे आणि अजित पवार सारख्या पक्षाला सोबत घेऊन मिळवलेली सत्ता, याचा जर तुम्हाला अभिमान असेल तर तुमच्यावर कीव केलेली बरी. मध्ये बोलू नका, माझं उद्या शेवटचं वाक्य ऐकून घ्या. मी तुमचं ऐकून घेतलं. ऐकून घ्या, संयम सोडू नका. ऐकून घ्या. मला संरक्षण द्या नम्रताजी, मला संरक्षण द्या. मी मध्ये बोललो नाही. नम्रताजी, माझा वेळ खाऊ नका. मला संरक्षण द्या. आवाज म्यूट करा. मी मध्ये बोललो नाही. माझं ऐकायचं धैर्य ठेवा. अंबानी या उद्योगपतीच्या लग्नामध्ये जेवण वाढायला न जाणाऱ्या राहुल गांधी बद्दल मला प्रचंड अभिमान आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे उद्योगपतींसाठी पायघड्या लागतायत आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी रस्त्यावर आहेत. मी एवढंच सांगू शकतो की 2029ची निवडणूक सुद्धा व्हायची वाट या देशातली जनता बघणार नाही. तुमचं अन्यायी सरकार, अत्याचारी, संविधान विरोधी सरकार आणि विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे जीव घेणारे 41% अत्याचार दलितांवर, आदिवासींवर, अल्पसंख्याकांवर तुमच्या राज्यामध्ये वाढले. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या, शेतकऱ्यांच्या मुर्द्यावर उभं असलेलं हे सरकार वर्षभरामध्ये कोसळणार आहे. बरं, मला